आणि यानंतर राजकीय वर्तुळातून तितकीच महत्त्वाची बातमी आहे। मी काँग्रेसला सोडणार असल्याच्या बातम्या पसरवण्यात काँग्रेसमधीलच काही जणांचं षडयंत्र असल्याचा प्रहार नारायण राणे यांनी केलाय। तसंच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला डावललं जात असल्याची खंत देखील राणेंनी आज बोलून दाखवली आहे। आपण काँग्रेस सोडण्याच्या बातम्या निराधार असल्याचं सांगत या संदर्भात कुठल्याच पक्षाशी बोलणं झालेलं नाही असं नारायण राणेंनी आज सभागृहात जाण्याआधी प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केलंय। काँग्रेसमध्ये होत असलेली घुसमट राणेंनी अनेक वेळा बोलून दाखवलेली आहे। नारायण राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात सुरू होती। राणेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच असल्याच्या चर्चेलाही ऊत आला होता। त्याला आता राणेंनी स्पष्टीकरण दिलंय आणि या सगळ्या संदर्भात नारायण राणेंनी काय स्पष्टीकरण दिलंय ते पाहूयात। मुख्यमंत्र्यांना भेटलं म्हणजे बीजेपीत जातोय असं जे म्हणणं आहे काही लोकांचं चुकीचं आहे। या बातम्या पेरण्यामागे काँग्रेसचेच काही लोक हे षडयंत्र करत आहेत असं माझं म्हणणं आहे। अगदी काँग्रेसमध्ये आल्यापासून आज मितीपर्यंत राणे कुटुंबांना किंवा ते निलेश असेल नितेश असेल यांना काम आणि जनतेवर संपर्क असूनही वेगवेगळ्या बाबतीत डावलण्याचं काम आज ही मंडळी करते। माझ्यावर काही परिणाम होणार नाही। दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विचारा, बोला मला येऊन कोण भेटलाय का? आता ते आपसात ऑफर तयार करत असतील ना तर मला काय, माझ्यापर्यंत येऊ दे ना, मी बोलेन ना। ऑफरच येत नाहीये, नुसतं तुमच्याकडे मीडियाकडेच बोलतायत। ऑफर आले तर मी मार्केटिंग करेन ना। मला वाटून काय फायदा, आमच्या वरिष्ठांना वाटायला पाहिजे। आणि सगळीकडे जरी अपयश असलं तर सिंधुदुर्गात यश आहे, आम्ही नंबर 1 आहोत। शिवसेनेचं काय कळतच नाही, टाळ्यात माळ्यात टाळत, आज बंद उद्या चालू। सीएम कडे जाऊन बाहेर आपले बसतात, आमचं मंत्रिपद टिकवा। मग उद्धवकडे जाऊन छाती काढून सांगायचं किशात आहे साहेब, केव्हाही सांगा। काय आहे फसवणूक जनतेची। त्यामुळे शिवसेनेचं काय खरं नाही। मंत्री दुतोंडी आहे, मंत्रिपद टिकवायला इथे लाचारी करतायत आणि बाहेर मात्र मीडिया समोर आले काय तयार आहे, आम्ही तयार आहे। तुम्ही कसले तयार आहे? वैचारिकता नाही, बौद्धिकता नाही, काम नाही, पर्यावरण 7 पॉइंट फक्त खर्च फक्त 7%। अहो विकास कसला, पीडब्ल्यूडी रस्ते ब्रिज वगैरे करणारे डिपार्टमेंट 12.74 खर्च झाला 15 मार्च पर्यंत। आता वाढून 15 दिवसात किती वाढेल? मला दानवेंच्या लग्नाला जायचं होतं, तर दानवेच्या लग्नाला जायचं होतं तर मी बोललो रवीला, बोललो बाबा तू तिकीट काढ आणि तर मला तो सीएम आता जाणार आहे, मी विचारू का त्यांच्या पीएला? ते वानखेड्याला विचारलं, ते बोलले आले तर चालते। मग मला एकट्यालाच जायचं होतं, जाऊन यायचं होतं, मला राहायचं नव्हतं आणि नागपूरचं संध्याकाळचं विमान लेट आहे, मला संध्याकाळी लवकर परत यायचं होतं म्हणून गेलो। मुख्यमंत्र्यांनी गेलो म्हणून काय, आणि एवढ्या विमानात असणाऱ्या लोकांसमोर विचारू का मला पक्षात घेता का? काय तुमचे म्हणजे कळ, विमानात मी आणि तेच असते, दोघं पायलट जर बसलो असतो पुढे तर सिक्रेट होतं ना। पायलट पुढे बसतात, त्यांचे पीए आहेत, अजून मंत्री होते, आणि एवढ्यांसमोर सामुदायिक चर्चा पक्षांतराची कोण करत नाही।